टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। महामार्गावर उमरमाळा येथे कशा पद्धतीने खड्डे पडले आपण बघता। या ठिकाणी जर बघितलं तर अशा पद्धतीने पेवर ब्लॉक सुद्धा लावलेले आहेत। मुंबई गोवा महामार्गाची ही चाळण कशा पद्धतीने झाली बघता। आणि या ठिकाणी जर बघितलं तर जे वाहनधारक आहेत त्यांना त्रास सहन करायला लागतोय। अनेक वाहनं असतात ती या मार्गाने जातात। या ठिकाणी उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वतीने आंदोलनसुद्धा केलं जाणार आहे। माझ्यासोबत वैभव नाईक आहेत। मला सांगा, आंदोलन केलं जाणार आहे, काय नेमकी तुमची मागणी आहे? खरं तर हा रस्ता होऊन 4 वर्ष झालेली आहेत आणि 4 वर्षानंतर या रस्त्याला अशा पद्धतीने मलमपट्टी देण्याचं काम या ठिकाणी केलं आहे। खरं तर नितीन गडकरी देशामध्ये राज्यामध्ये अनेक रस्ते केलेले आहेत हे आपण ऐकतो, टी व्हीवर बघतो, परंतु मुंबई गोवा महामार्ग गेले 11 वर्ष होत नाही आणि याला केंद्र शासनाचे खरं तर एकच मंत्री गडकरी साहेब आहेत। गडकरी साहेब खरं तर जबाबदार आहेत। या जिल्ह्याचे सुपुत्रसुद्धा रवींद्र चव्हाण गेले 2-2.5 वर्ष बांधकाम मंत्री होते। त्यांनी सुद्धा सांगितलं की गेल्या चतुर्थीमध्ये हा रस्ता पूर्ण होईल, परंतु अजून 1-2 वर्षसुद्धा हा रस्ता पूर्ण होण्याची शक्यता नाही। ठेकेदारांना वारंवार पाठीशी घालण्याचं काम गडकरी साहेबांनी केलं आहे आणि त्यामुळे हा रस्ता पूर्ण होत नाही। त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण व्हावा। या रस्त्यावर आता आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी आत्ता ह्या वर्षी 4-5 मृत्युमुखी पडले। अपघात अनेक झाले पण 4-5 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत आणि त्यामुळे आमचं 13 रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने आंदोलन आहे आणि निश्चितपणे सरकारला जाग आणण्यासाठी, सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत। अगदी शेवटचा प्रश्न, मला सांगा, गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी येणार आहे, त्यांना कशा पद्धतीने त्रास होऊ शकतो? नाही, खरं तर हे थुकपट्टी काढण्याचं काम आहे आणि या हायवेला दरवर्षी 10% खर्च हा मेंटेनन्ससाठी असतो। म्हणजे कोट्यावधी रुपये फक्त हे थुकपट्टी लावण्याचं काम या ठिकाणी करत असतात आणि त्यामुळे खरं तर चतुर्थी असून देत, एखादा हे असून देत, या ठिकाणी उलट ठेकेदारांना, अधिकाऱ्यांना, राजकीय लोकांना ती खरं तर त्यात एक पैसे कमवण्याची संधी मिळते आणि त्यामुळे हे आंदोलन आम्ही करणार आहोत आणि सिंधुदुर्गवासियांनी या आंदोलनामध्ये सहभाग घ्यायचं आपल्यामार्फत आवाहन करतोय। नक्कीच आपण जर बघितलं तर या ठिकाणी कशा पद्धतीने खड्डे पडले पाहत आहे आणि यासाठी उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं आंदोलन केलं जाणार आहे। विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।